राहुल गांधींविरोधातील याचिकेवर आज भिवंडी न्यायालयामध्ये सुनावणी। आरएसएसच्या मानहानी याचिकेवर सुनावणीला हजर राहण्यासाठी राहुल गांधी दिल्लीवरून भिवंडीकडे रवाना। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविनाच होण्याची शक्यता। विधानसभेनंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही रिक्त। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपद रिक्त। राज्यसभेमध्ये 6 जागांवर महायुतीचा विजय पक्का। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाम विश्वास, फक्त 1 जागा विरोधकांकडे जाणार असल्याचं वक्तव्य। छगन भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्याचं अजितदादांनी ठरवलं होतं। अंतर्गत चर्चेवेळी राज्यसभेसाठी सुचवलं होतं भुजबळांचं नाव। खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया। आमदार रोहित पवारांची आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद। अजित पवारांच्या अपघाताची सत्यता बाहेर आणण्यासाठी रोहित पवारांचा लढा। आज पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे लक्ष। दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटमध्ये युथ काँग्रेसचं आंदोलन। पीएम इज कॉम्प्रोमाइज्ड असं म्हणत कार्यकर्त्यांचा पंतप्रधान मोदींवरती निशाणा। काँग्रेसच्या या आंदोलनाला भाजपचं मुंबईत आंदोलनातून प्रत्युत्तर। पतीला पुन्हा पोलीस सेवेत जॉईन करून घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी 17 लाख रुपये मागितले। जरांगेंनी उल्लेख केलेल्या महिलेचा गंभीर आरोप। मुंडेंचे निकटवर्तीय फड यांनी बंदुकीनं धमकावल्याचाही दावा। फड कुटुंबियांनी मात्र आरोप फेटाळले। शिमग्याआधी कोकणी माणसासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा। शिमग्याला आता बोटीनं जाता येणार। 1 मार्च पासून समुद्री मार्गे तळ कोकणात जाता येणार।